धरण्याचा मागे उद्देश हा आहे की आमचा जो समाज आहे, आदिवासी समाज, आम्हाला आरक्षणाचा हक्क मिळालेला आहे। आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आम्हाला समितीकडे प्रमाणपत्र तपासणीला द्यावं लागतं आणि आजच्या या वर्तमान काळामध्ये असं झालेलं आहे की जोपर्यंत वैधता प्रमाणपत्र मिळत नाही त्यामध्ये आदिवासी समाजाचे जे काही उपाययोजना सरकारकडून दिलेल्या आहेत, मुलांच्या शिष्यवृत्ती आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये आदिवासी जे आर्थिक मदत दिली जाते, अशा साध्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा प्रमाणपत्र वैध पाहिजे तरच त्यांना उपाययोजना भेटतात। मला काय म्हणायचं, ती समितीच नसावी का? काही आवश्यकता जर कलेक्टर जर प्रमाणपत्र देत असेल, कलेक्टर प्रमाणपत्र देत असेल, एडीएम प्रमाणपत्र देत असेल, ह्या समित्या बरखास्त झाल्या पाहिजे आणि आम्हाला जे जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र मिळत असतं त्यावेळेस आम्ही जी कागदपत्राची पूर्तता केलेली असते त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण माहिती त्यांच्याकडे असते, त्यांनीच आम्हाला वैधता प्रमाणपत्र द्यावं ही आमची प्रमुख। तुमची अशी काही तुम्हाला अनुभव आहे का? एखाद्या वेळेस हे समितीचे लोक पैसे घेऊनही प्रमाणपत्र देतात, अटेस्टेड करतात, असं आहे का काही? आम्ही ह्या गोष्टी ऐकून आहेत आणि इथे जे बसलेले सर्व कर्मचारी वर्ग आहेत, पण तुम्हाला कुणीही सांगणार नाही, स्वतः मीही तुम्हाला ही गोष्ट सांगणार नाही, कारण जो त्रास होतो त्याच्यामुळे आमचा समाज खूप मागे पडत आहे। आज आपण शिक्षणाने पुढे जायचं म्हणतोय, पण आम्ही एसटीमध्ये येतो आणि ओपनमध्ये पण आम्हाला घेत नाही। आमची मुलांची ही स्थिती आहे की जर आम्ही त्यांना ॲडमिशन दिलं तर वैधता प्रमाणपत्राशिवाय त्याला ती जागा सीट मिळत नाही आणि जर वापस यायचं म्हणलं तर त्याला ओपनमध्ये सुद्धा थांबू देत नाही। म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की आजपर्यंत जे चाललं होतं, जिल्हाधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रावरती बरेचसे शिक्षणाची क्षेत्र उघडे होते, जे त्यांना दार उघडे होते विद्यार्थ्यांना, ते सुद्धा बंद झालेले आहे। त्याच्यामुळे आमचा समाज पुन्हा एकदा मागे जात आहे, याची आम्हाला खंत आहे। आणि आज आम्ही इथे आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे मुख्य मागणी आहे की आम्हाला समित्या ज्या आहेत, 8 समित्या ज्या आहेत त्या समित्या बरखास्त झाल्या पाहिजे आणि हे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला द्यायला पाहिजे। मॅडम आपला परिचय सांग। मी अनिता मुदिराज, आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मराठवाडा उपाध्यक्ष। धन्यवाद। ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। नोटिफिकेशनसाठी घंटीचे बटन टच करा।